काय म्हणतात, शाबू भिजवायचा राहून गेला, काही हरकत नाही. तर पहा, असे करा, अगदी झटपट डोसे, अगदी 5 मिनिटात डोसे तयार. शाबू भिजवण्याची झंझट अजिबात आणि अजिबात नाही. पूर्ण प्रोसेस पहा कशा पद्धतीनं डोसे हे केले जात आहे. तर पहा, सुरुवातीला काय करायचं आहे, शाबू जो आहे ना, तो शाबू कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे. पहा, कढईत शाबू टाकलेला आहे, गरम केलेला आहे. शाबू असा गरम करायचा की तो उडतो तडतड असा. त्याच्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं, त्याच्यात गरम पाणी ओतायचं आणि गरम पाणी ओतून फक्त आणि फक्त 10 मिनिट आपणाला हा झाकून ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर आपला शाबू भिजून तयार आहे. एक अर्धी वाटी वरी घ्यायचं आहे, त्यात धणं घालायचं आहे, मिरच्या घालायच्या आहेत, वाटून घ्यायचं आहे. भिजवलेल्या शाबूमध्ये हे वरीचं पीठ घालायचं आहे. याच्यात तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, जिरं घाला, मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर मात्र आवडते सर्वांना, कोथिंबीर भरपूर घाला आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, हे शाबूचे डोसे आपण आता काय करत आहोत, तव्यावर ओतत आहोत. तर पहा, तव्यावर ओतून घ्यायचं आहे पळीने आणि पळीनेच याला काय करायचं, छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे डोसे हे आपले पातळ असे छान होतात. तर पहा, ही पळी आहे ना, तर अशा पद्धतीनं गोल अशी फिरवायची आहे. पहा, मी फिरवत आहे त्या पद्धतीनं गोल असे फिरवून घ्यायचे, म्हणजे डोसे जे आहेत ना, ते क्रिस्पी असे छान असे होतात, खुसखुशीत होतात. तर अशा प्रकारे ही पळी ना डोसे ओतल्यानंतर एकसारखी फिरवत राहायची गरगर अशी. पहा, डोसा आपला ओतून झालेला आहे अशा पद्धतीनं. तर पहा, आहे ना सोपी पद्धत, अतिशय सोपी आहे. पहा, मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला, 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं फक्त अवघे. लगेच आपण झाकण काढलेलं आहे आणि पहा, आपला डोसा हा किती छान अगदी पातळ झालेला आहे ना शाबूचा. पहा, आता आपण पलटून घेत आहोत आणि थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते. आणि अशा पद्धतीनं पहा, हा डोसा तयार आहे झटपट. पहा, खूप छान आणि टेस्टी, किती पातळ झालेला आहे ना.